मंडळी, कसे दिसतायत मोदक? सुरेख आणि सुबक दिसतायत ना? आणि हे दिसायला जेवढे छान दिसतायत तेवढे चवीला पण खूप छान आहेत. हे कशाचे केले तेही मी तुम्हाला सांगणार आहे. चला आता हे मोदक कसे केले आपण बघूया. नमस्कार मंडळी, हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत. बाप्पांसाठी आपण सध्या रोज वेगवेगळा नैवेद्य करतोय, वेगवेगळे प्रकारचे मोदक करतोय. आज मोदकाचा अगदी वेगळा प्रकार मी तुम्हाला सांगणार आहे. हे कशाचं पीठ आहे हे किती जणांनी ओळखलंय याच्या आधी ते मला कमेंट करून सांगा. तर हे अतिशय पौष्टिक असं पीठ मी घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यासाठी घेणारे गूळ, वाटी शिगोशिक भरून पीठ घेतलंय तर अर्धी वाटी गूळ घेतलाय. तुम्हाला कमी जास्त गोडीच्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्याच्यानंतर थोडेसे बदाम आणि काजू घेतले. त्याच्याऐवजी तुम्ही दुसरे वेगळे ड्रायफ्रुट्स घेतले तरी चालतील किंवा नाही घातले तरी सुद्धा चालतील. त्याच्यानंतर सजावटीसाठी ही मी मगजबी घेतली, टरबूजाच्या बिया, आणि गूळ वापरलाय तर थोडीशी जायफळाची पूड घेतलेली आहे. तर ह्या अगदी मोजक्या साहित्यामध्ये आपण बाप्पासाठी खूप छान असे मोदक करणार आहे. तर मंडळी, हे आहे सातूचं पीठ. हे सातूचं पीठ जर घरामध्ये असेल ना तर इतकं झटपट आपला खायला आपण काहीतरी मुलांना देऊ शकतो, इतकं पौष्टिक आहे. बरं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही बऱ्याच जणांनी ऐकलं असेल की उन्हाळ्यामध्ये सातूचं पीठ खायचं, पण याचा अर्थ इतर वेळी खायचं नाही असं नाहीये. सातूचं पीठ हे 12 महिने अतिशय पौष्टिक असतं. तर आता मी सगळ्यात आधी हे बदाम आणि काजू जे आहे तर ते थोडेसे भाजून घेणार आहे. आधी बदाम भाजायला थोडासा वेळ लागतो, त्याच्यामुळे आधी बदाम घालतीये मी. आधीच हा पॅन तापत ठेवला होता. मंडळी, जर सातूचं पीठ घरात असेल ना तर अक्षरशः मॅगीपेक्षा सुद्धा निम्म्या वेळामध्ये आपण मुलांना अतिशय पौष्टिक खाऊ तयार करून देऊ शकतो. त्याच्यानंतर याच्या आधी मी सातूच्या पिठाची रेसिपी टाकलेली आहे, पण पारंपरिक पद्धतीने मी आता सातूचं पीठ परत एकदा केलेलं आहे. त्याचा पण व्हिडिओ मी लवकरच अपलोड करीन. आणि सातूचं पीठ काही फक्त गोडच खाता येतं असं पण नाहीये, त्याचे वेगवेगळे प्रकार आपण करू शकतो, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. पण आता मात्र आपण बाप्पासाठी मोदक करतोय आणि त्याच्यासाठी मी सातूचं पीठ वापरणार आहे. तर हे बदाम व्यवस्थित भाजून घ्यायचे, म्हणजे मिक्सरमध्ये लवकर बारीक होतात. बदाम एक थोडेसे 3-4 मिनिटं भाजून झाल्यावर मग आपण याच्यात काजू घालूया. एक 2-3 मिनिटं झालेली आहे. आता परत 2-3 मिनिटं बदामाबरोबर आपण काजू पण भाजूया. 3 ते 4 मिनिटं काजू आणि बदाम भाजून झालेले आहेत. आता मी हे काढून घेते. त्याच्यानंतर बिया भाजूया. ह्या थोड्या मी सजावटीसाठी बाजूला ठेवणार आहे. आणि काजू आणि बदाम मिक्सरमध्ये बारीक करणार आहे म्हणून बिया वेगळ्या भाजतीये. छान टपोऱ्या होईपर्यंत भाजून घ्यायच्या आणि भाजून वापरल्या ना की छान अशा कुरकुरीत लागतात, खमंग लागतात आणि मग मोदकाला वास वगैरे येत नाही. तर हे अगदी 2 मिनिटात ह्या बिया आपल्या भाजून होतील. बदाम आणि काजू थोडेसे गार झाले. आता हे मिक्सरमध्ये आधी बारीक करून घेते. काजू आणि बदामाची छान पूड झालेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये हे पीठ घालूया. सातूचं पीठ आहे हे. मिक्सरचं भांड छोटं आहे त्याच्यामुळे मी अर्ध पीठ ह्याच्यामध्ये घातलंय. गूळ घातलेला आहे. त्याच्यानंतर आता त्याच्यात घालूया जायफळाची पूड. खरं तर मूळ सातूच्या पिठामध्ये वेलदोड्याची पूड घातलेली असते, पण मी घातलेली नाहीये का ते मी तुम्हाला सातूच्या पिठाचा जेव्हा व्हिडिओ अपलोड करीन तेव्हा सांगेन. तर मग मी याच्यामध्ये थोडीशी चिमूटभर जायफळाची पूड आणि चिमूटभर वेलदोड्याची पूड घातलेली आहे. आता हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. आता हे सगळं एका बाउलमध्ये काढून घेऊया. मी एकूण 1 किलो सातूच्या पिठासाठी पाऊण वाटी गूळ वापरलाय आणि हे अगदी मध्यम गोडीचे लाडू किंवा मोदक तयार होतात. तर आता हे उरलेलं सातूचं पीठ पण मी याच्यात घातलंय. हे छान असं मिक्स करून घेऊया. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये घालणारे तूप, साधारण अर्धी वाटी तूप लागतं. तुम्ही अंदाज घेत घाला. तुम्हाला जर एवढं तूप वापरायचं नसेल तर तुम्ही हे मोदक लगेच संपवायचे असतील तुम्हाला तर थोडीशी साय घालून सुद्धा तुम्ही हे मोदक करू शकता किंवा थोडंसं दूध घालून पण करू शकता, पण मग टिकणार नाहीत ते. तूप घातल्यावर मात्र संपेपर्यंत काहीही या मोदकाला होत नाही, खूप छान राहतात. आता साचा वापरून आपण ह्याचे मोदक करणार आहे. तुम्ही हाताने पण मोदक करू शकता, मी त्याचा पण व्हिडिओ आधी दाखवलाय. हाताने अगदी साधे सोपे आपल्याला मोदक करता येतात. पण आपल्याला जर एकसारख्या आकाराचे असे छोटे छोटे मोदक हवे असतील तर आपण असे साच्यात घालून पण मोदक करू शकतो. गार्निशिंगसाठी बिया वापरल्यात मी.
मस्त सुरेख आणि सुबक मोदक तयार झालेले. तर आता हे सगळे असे मोदक मी करून घेते. तर मंडळी हे 21 मोदक तयार होऊन एवढं माझं हे सातूचं पीठ उरलंय. साधारण थोडीशी मोठी वाटी होती, मी एक भरून सातूचं पीठ एक वाटी भरून घेतलं होतं. त्याच्यानंतर पाऊण वाटी गूळ आणि पाव वाटी काजू आणि बदाम घेतले होते. त्याच्यामध्ये हे छान असे सुबक 21 मोदक तयार झालेले आहेत. तर मंडळी अतिशय पौष्टिक अशा या सातूच्या पिठाच्या मोदकाची कल्पना तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही पण बाप्पासाठी हा नैवेद्य करा. बाप्पा तर खुश होईलच, तुमची मुलं पण खुश होतील आणि अतिशय पौष्टिक आहे. मी सारखं सांगतेय तुम्हाला. त्याच्यामुळे हे पीठ आपल्या आहारात असलं पाहिजे. लहान मुलांना, वाढीच्या वयातल्या मुलांना तरी हे द्यायला पाहिजे. तर मंडळी व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.